तांदळा गावातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आपले सर्वांचे गुरु गुरुवर्य महंत नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तांदळा गावातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या सर्व बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो। सगळ्यांना रामकृष्ण हरी। आज गावात आलं, गावाच्या कादळ्याच्या त्या पाठीवरती आलं की तुमच्यात एक माणूस दिसला नाही, ते म्हणजे आमचे प्रदीप आहे। ते दुःख मला तरी विचारू नको बाबा, सगळे माणसं दिसायला लागले। आज हा आनंदाचा दिवस आहे, परंतु बाबाजी आमच्यासाठी समाजासाठी तो एक तुकडा होता। शेवटी घरातलं लेकरू गेलं आणि ते एवढ्या मोठ्या आनंदाच्या गर्दीत आम्हाला तो माणूस दिसायला तयार नाही। माय बापांनो, तांदळ्याचं योगदान नाही वाया जाऊन देणार मी तुमचं। शेवटी नावेला जे व्हायचं ते होतंय, व्हायला नको होतं ते झालं। शेवटी तो मुलगा तुमच्या गावाचा नाहीये। अखंड समाजासाठी ज्यांनी काम केलं तो गावाचा नाही, समाजासाठी आपलं बलिदान गेलंय। मी जाणून बुजून तुम्हाला ती आठवण करून द्यायला लागलं, आठवण राहावी म्हणून सांगायला लागलं। लेकरू कुणाचाही असू द्या, त्याला आपलं समजा। ते कुटुंब कधी उघड्यावर पडू देऊ नका। शेवटी आता काळजावरती दगड ठेवून काम करावं लागणार आहे, विसर पडूही द्यावा लागणार आहे। परंतु त्या कुटुंबाला तुमच्या गावात आलं म्हणून नाही, मी पाठीमागे इकडच्या गावात होतो कुठल्या तरी, तिथं पण सांगितलं नारायणवाडीला आपल्या घरातलं लेकरू गेलं म्हणून समजायचं आणि त्याला कधीच त्याच्या आडनावात तवलायचं नाही किंवा त्या कोणत्या भावकीचं होतं याच्यात तवलायचं नाही। शेवटी आपल्या समाजाचं पोरं गेलं, मतभेद कशात ठेवावा, नाराजी कशात ठेवायची हे आपल्याला समजलं पाहिजे। जे लेकरू आपल्यातून गेलं त्या कुटुंबावरती पाठीचा हात, गाव आणि परिसर कायम ठेवायचं। आपलं लेकरू आपल्यात नाही याची जाणीव त्यांना कधी येऊ देऊ नका। कामं रोज येत, संकट पण रोज येत, आणि अडचणी रोज येणार आहेत। याचा अर्थ असा नाही की त्या कुटुंबाच्या पाठीवर हात फिरायला कोणी जायचं नाही। महाराष्ट्रातले असे 450 पेक्षा जास्त पोरं आरक्षणासाठी गेले। त्या लेकराचं योगदान विसरू द्यायचं नाही। आणि मी इतकं जे संघर्ष लावून टाकला त्याचं कारणच आहे की माझ्या समाजाचं सांडलेलं रक्त, माझ्या समाजाचे बलिदान केलेले पोरं, माझ्या लाखो पोरावर झालेल्या केसेस मला विसरायच्या नाही आहेत। आपल्यासाठी आपल्या गावातला आणखी शिमडे भैया पण मध्ये तुम्ही किती दिवस खोटे खोटे करणं करून आम्हाला गुंतवणार आहे। ज्यांचं योगदान आहे त्या आरक्षणासाठी हा महाराष्ट्र त्यांचा कधीच योगदान विसरणार नाही, हे लक्षात ठेवा। आम्ही तुम्हाला एकटं पडू देणार नाही, तुम्ही सुद्धा आम्हाला एकटं पडू देऊ नका। कारण वेळ भयानक आणली। कोणाच्या लेकरं जेलमध्ये आहेत तर कोणाच्या लेकरं फरार आहेत, कोणाच्या लेकरावरती खोट्या केसेस केल्यामुळे त्याला नोकरीत जाता येत नाही। काही लेकरांवरती जाणून बुजून संकट उभा केले, काही गावांवरती जाणून बुजून संकट उभा केले। ह्या ज्या संकटाच्या भिंती आपल्यामध्ये उभा केल्या, ह्या भिंती तोडायच्यात आपल्याला। कोणाचा लेकरू 4 महिने आत राहिलं म्हणजे समाजाला काही गरज नाही असं होता कामा नये। त्याच्या योगदानाची जाणीव आपल्याला ठेवायची, तो कशासाठी मध्ये आणि का टाकला, बलिदान कशासाठी गेलंय आणि ते का केलं गेलंय, याची जाणीव सगळ्या मराठा समाजाचे लोक घराघरातले असू दे। हे किती दिवस अन्याय करणार आहे ते आपल्याला माहिती आहे। पोलिसाला सांगून, कोणत्या जातीवादी एखाद्या PI ला API ला सांगून
म्हणजे एसपीला सांगून जातीयवादी जातीला त्रास देते पण मागे सरकू नका. विजय जवळ आलेला आहे. आपले लेकरांवरती खोटे केसेस करणार आहेत. काही पोलीस अधिकारी त्यांना जुन्या आठवणी येतात, त्याचा बदला घ्यायला बघते. वेळ बदलती हे त्यांच्या लक्षात नाहीये. आज वेळ त्यांची, उद्या आमची पण येणार आहे. आज जरी देवेंद्र फडणवीसची योग दिवस असले, उद्या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या आणि मराठ्यांच्या सुद्धा येऊ शकतो. तुमचा हिशोब पावलावरती आम्ही ठेवलेला. काळजी करू नका. तुम्ही पावलावर जे आम्हाला अडवायला लागलात ना, तुमचा सुद्धा हिशोब आम्ही पावलावर ठेवलेला. वेळ ही प्रत्येकावर येते. वेळ ही प्रत्येकावर आलेली असते, तशी माझ्या समाजावर आलेली. माझा समाज संकटात सापडलेला असताना तुम्ही जाणून बुजून जर जास्त त्याला संकटात नेण्याचा प्रयत्न करत असतात तर दिवस बदलत असतील. ही या नियतीचा नियम आहे. दिवस आणि दिवसाचा फेरा बदलल्याशिवाय राहत नाही. एक ना एक दिवस आमच्या सुद्धा हातात येणार आहे. त्या दिवस आम्ही सुद्धा हिसाब चुकता केल्याशिवाय मागे सरणार. आज तुम्हाला काय करायचंय तुम्ही करा, आणि मराठा समाजालाही सांगतो, काय वेळ येईल या जातीसाठी ते भोगा. खोटं आपल्या विरुद्ध आता षडयंत्र चालवलं जात आहे. काही कारण नसताना गुन्हे दाखल केले जात आहेत. काही कारण नसताना पोरांना नोकरीपासून वंचित ठेवलं जात आहे. यांना आपला समाज आणि आपल्या समाजाचे लेकरं संपवायचे हे लक्षात असू दे, आणि आपली जबाबदारी ते संपवण्यात द्यायची. कोणता किती हरामखोर अधिकारी असला, जाणून बुजून करीत असला तरी दिवस बदलणारे, त्याचा हिशोब चुकता म्हणून करणार. फक्त वेळ हातात येऊ द्या. माझ्या समाजाच्या वेदना आणि समाजाच्या लेकराचा आक्रोश घेऊन आम्ही रस्त्यावरती आहे. तुम्ही तुमच्या अधिकाराचा पावर आमच्या विरोधात वापरावा म्हणून आम्ही जन्म घेतलेला नाही. आमच्या लेकराचा आक्रोश आणि अन्याय आम्हाला बसू देत नाही. आत्ता इकडे येता वेळेस आंतरवालीत काही 100-150 पोरं आले होते, आणि त्यांनी सांगितलं आमचे 350 जणांची पोलीस भरतीमध्ये निवड झाली, पण आम्हाला रिजेक्ट केलं गेलं. किती द्वेष असावा, किती मराठ्यांच्या मागा लागलेले लोक असावे, मराठ्यांना मिळेल त्या संधीत चेंगरणारे किती लोक आहेत, हे फक्त मराठ्यांच्या लोकांना समजून घ्या. मी तर त्यांना सरळ करणारच आहे. मी सकाळी केलंय सुद्धा. तुम्ही कसं काय घेत नाहीत 350 बघतो म्हणलं. त्यांनी तर त्यांची बैठक लावलीच आहे आता उद्या सकाळीच, कारण त्या लेकरांची काही चूक नाही. त्यांनी मार्च महिन्यात EWS मधून फॉर्म भरले होते. तुम्ही EWS आत्ता दिलं, सॉरी ACBC आत्ता दिलं 10%. एक तर आम्हाला ते मान्यच नाही, तरी पण तुम्ही ते आमच्यावरती लादलं. मग नियमाने अगोदर तसा अध्यादेशी तसे भरतीचे नियम आहेत, तशा कायद्याच्या अधिकारानंच त्या भरत्या काढलेल्या. ज्या अगोदरच्या भरत्या झाल्या त्याच्यात EWSच्या माध्यमातून त्यांची भरती झालेली. रिजेक्ट करणारे तुम्ही कोण? नंतरचा कायदा तुमचा बदलला असेल, त्याचं रूपांतर ACBC झालं असेल, परंतु ज्या पोरांनी EWS मधून अगोदर फॉर्म भरले आणि ते सिलेक्ट झाले त्याला तुम्ही रद्द नाही करू शकत. एक गोष्ट ठीक आहे की तुम्ही ACBC दिलं आणि त्यानंतर EWS सुद्धा तुम्ही रद्द केलं, त्यानंतर EWS मधून फॉर्म भरला तर ठीक आहे, परंतु पोरांच्या निवडी झाल्या आणि नुसता द्वेष म्हणून तुम्ही त्याला काढत असणार तर हे मी नाही सहन करू शकत. अशा परिस्थितीनं मराठ्यांना घेरायचा सगळ्या बाजूला प्रयत्न सुरू आहे. पण एक सांगतो तुम्हाला, आता यांच्या महसूल मधले अधिकारी सुद्धा जातीयवाद करणारे सुद्धा मराठ्यांचे प्रमाणपत्र शोधायचे यांनी बंद केले. रेकॉर्ड शोधणं बंद आहे. फक्त देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावर रेकॉर्ड शोधणं बंद, प्रमाणपत्र वितरित करणं बंद, व्हॅलिडिटी देणं बंद. जे ACBCचं आरक्षण दिलंय
त्या एसी-बीसीच्या आरक्षणाच्या व्हॅलिडिटीसाठी भांडणं करून मी 6 महिन्याच्या मुदतवाढ पळत घेतली. तीही अधिकारी जाणून बुजून देत नव्हते. कुणबीची व्हॅलिडिटी 6 महिने करा हे सांगितलं, आता करतेत का नाहीत बघू. परंतु आपलं म्हणणं असं होतं की एसी-बीसी तुम्ही आरक्षण दिलंय ते आम्हाला मान्य नाही. EW सुद्धा तुम्ही सुरू ठेवा, कारण EWच्या माध्यमातून केंद्रापर्यंत जात आहेत आणि एसी-बीसीच्या आरक्षणानं फक्त राज्यापुरता आमच्या पोरांचा फायदा होतो. एकतर तुम्ही एसी-बीसी द्यायला नको होतं आणि दिलं तर EW रद्द करायला नको होतं. बघा किती आपल्यावरती यांनी घाला घातला. म्हणजे आरक्षण दिलं यांनी आणि रद्द पण केलं यांनी. म्हणजे एसी-बीसी दिलं 10% आणि EW रद्द केलं. तुम्हाला रद्दच करायचं सांगितलं कोणी? म्हणजे किती खिंडीत समाज सापडायचा एवढंच काम यांचं सुरू आहे, दुसरं काहीच काम नाही. पण तुम्हाला एक सांगतो, सगळे संकट यांनी चारही बाजूने घेरलेला घेरा हे तोडायचं तुमच्या हातात. कोणाच्याच हातात? हे कसं तोडायचं आणि मला कसं ठेकायला आणायचं हे तुमच्या हातात. आता हे सगळे कामं तुम्हाला अटक करायचं का नाही करायचं, केस करायची का नाही करायची, तुम्हाला आरक्षण द्यायचे की नाही द्यायचं, तुमचे पोरं नोकरीवरती घ्यायचे की नाही घ्यायचे, तुम्हाला व्यवसाय द्यायचा का नाही द्यायचा, तुमच्या पिकाला भाव द्यायचा की नाही द्यायचा, खताचे भाव वाढवायचे की नाही वाढवायचं, हे सगळं त्यांच्या हातात. पीक विमा देणार का नाही देणार, अनुदान द्यायचं की नाही द्यायचं हे त्यांच्या हातात. पण यांचं सगळ्यात मोठं रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे, ते म्हणजे तुमचं मत. हे तर काय सरकारच्या हातात नाही. असं काही आहे देवेंद्र फडणवीसला विचारायचं मतदान कुणाला करू, असं काही आहे का? किंवा शरद पवारला विचारायचं मतदान कुठं करू, तो हातात आहे मधलं सांगतो का? असं काही आहे का? मत तुमच्या हातात, ते काही विकत आणायची गरज नाही. फक्त तुमच्या पोरांवरचा आणि जातीवर झालेला अन्याय त्या दिवशी विसरू नका, एवढं. नाही तर काही अर्थ नाही तुमच्या एकजुटीला. नुसती बडबड करणार, सरकार काही देत नाही, तुम्ही म्हणणार मी म्हणणार, तुम्ही म्हणणार आपल्या पोरं नोकऱ्याला लागत नाहीत. मतदान करत दिशी त्यांना करता कशाला लागत नाही तुमच्या लेकरं नोकऱ्या? मतदान करायच्या दिवशी तुम्हाला तुमचा साहेब आठवतो, तुमचा पाहुणा आठवतो. त्या दिवशी लय जवळचं नातं काढी ते टी व्ही आपल्या मांडीवर मांडी ठेवून बसत डायरेक्ट, जसं काय त्याचं आपलं लय नातं जवळचं. मग तुम्ही एक दिवस चहा प्यायला तुम्ही म्हणता साहेबच चांगला आहे, मग सुधारणार आपण कशी? बदला आपल्या अन्यायाचा घ्यायचा कसा? आपल्या खेड्यात एक म्हण आहे बघा, गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला, आहे का नाही? आणि तुम्ही गरीब आणि श्रीमंतांना मतदान केल्यावर श्रीमंत श्रीमंत नाही व्हायचं, काय गरीब होईल का? जो आरक्षण देणारा द्यायला विरोध करतो तुम्ही त्यालाच मतदान करणार, मग गरीब श्रीमंत होईल कसा? कारण त्याला गरीब मोठा होऊनच द्यायचा नाही आणि तुम्हाला पण त्यालाच मतदान द्यायचं. मतदान तर तुमच्या हातात आहे ना. तुमच्या जातीच्या लेकराच्या बाजूने एकदा द्या, त्यांचा कार्यक्रमच होतो, पण ते तुमच्या हातात आहे. त्या दिवशी तुम्ही पाहुणे रावळे काढले नाही पाहिजे. त्यांनी नवीन नवीन आणले, मी कालच सांगितलं, सरकारला पण सांगितलं, महाराष्ट्राच्या लोकांना पण सांगितलं, ते लाडकी बहीण आणली आता, त्याचा कच पैसे वाटी देते. झालं की नाही सुरू? लाईनच लागले हो बँकेकडून फॉर्म भरायची. बरा ना, काय होत त्याला? चांगली योजना आहे, पैसेच आपले, त्याने का वावर इकलं का तिकडे? असं केलं का देवेंद्र फडणवीसने एखादा बंगला ऐकला नागपूरचा आणि आपल्याला पैसे दिले? असं काय झालंय का? त्याने वावर इकलाय व आपल्यासाठी द्या. ते पैसेच आपले, टॅक्सच्या माध्यमातून, जीएसटीच्या माध्यमातून कर वसूल केला शेतकऱ्यांकडून, ते पैसे जमा केले आपल्याला देऊ राहिले. त्यांनी थोडंच एखादं घर इकलंय वर जाहीर केलं, मी हे बंगला इकत आहे आणि या लोकांना पैसे देतो, असं काही आहे का? आपले पैसे आपल्यालाच द्यायला लागलाय. कारण का घ्यायचं त्याला काय होतं? कामाला येते बाबा पुढे ते तुम्हाला, कशाला पाहिजे? त्यात काय समज आहे का? त्यांचे थोडे पैसे येते, ती योजना चांगली आहे. पण ते लाडक्या बहिणीला पैसे देताना लाडक्या भाज्याचा सरकारने विचार नाही केला त्याला आरक्षण पाहिजे म्हणून.
लाडक्या भाच्याचा विचारच करेन ना. भाच्याला आयुष्याचं आरक्षण पाहिजे. तो ह्या 1,500 3,000 आमचं आयुष्याकडे जाणार नाही. मग ते लाडका भाचाला तसंच राहिला बिगर आरक्षणाचा. बहिणीला 3,000 रुपये दिले आणि दाजी शेतात काम करतो, त्याचं काय करायचं? लाडक्या बहिणीचा दाजी शेतात काम करतोय, त्याच्या मालाला भाव पाहिजे, त्याचं काय? सगळे सगळे मी आगेचे, मी हटतच नाही. काय देत करू नका त्याची. त्यांची PhD होत आली मग विचार करता करता मी आगेचे, पण त्यापासून मी कोण आहे? ते लय डोकाला विजेत याला गिअर मध्ये आणा म्हणून. गिअर मध्ये येतच नाही. गिअर मध्ये याला आहेच काय? मग गिअरच नाही माझ्या गाडीला. आणते पडून गिअर मध्ये हे मला, हे मग काहीच करू शकत नाही. आता मात्र त्यांचा डाव यशस्वी झालता. मी 29 तारखेला ठरवणार होतो पाडायचे का उभा करायचे. असे खुश झालते दोन्ही बी. महाशिवयांचा डावला डेंजर बरं आपल्यावर. दोघं वाट बघत येत ही काय म्हणून. बघा आता यांचं षडयंत्र. मी जर उभा करायचं म्हणलं भाजपले खुश होते. ते म्हणतात आपल्या आयते निवडून येते. आणि मी पाडायचं म्हणलं महाविकास आघाडीवर म्हणतात बेकारच व्हायचं मला दिसत. म्हणजे यांचं गणितच मराठ्यावर आहे सगळं. मग 29 तारखेला निर्णय घ्यायचा होता पाडायची उभा करायची. ते निवडणूक डिसेंबरमध्ये टाकली. ते डिसेंबरमध्ये म्हणजे त्यांना आपले डाव उघडे पाडून घ्यायचे होते. आपण 29 तारखेला काय निर्णय घेतो आणि त्याच्यावर त्यांना काम करायचं होतं. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेला आणि मी इकडे म्हणलं आम्हाला बैठकच नाही घ्यायची. 29ची बैठक कॅन्सल. तिथं माघारी आलं. मिळत लागू ना त्यांना हे नेमकं काय करतंय, कॅन्सल करून करतोय, बैठक आठवतोय करून. तुम्हाला सांगतो त्यांनी एवढा मराठ्यावर अन्याय केला ना, त्याला तर पाणीच पाजायचं मराठ्यावर. त्याला तर सुट्टीच नाही. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्याला मी सोडतच नाही. तो कोणी पण असू. आणि तुम्ही सोडू नका. लय पक्षावर माया नका करू. कोणत्या पक्षीयन काय हे देत नाही. आपल्या लेकर कुठले कोण येतं कामाला. गेले बलिदान आपल्या लेकरांचे. सुशिक्षित बेकारांची संख्या मोजा. सगळ्यात जास्त मराठ्यांचे पोरं सुशिक्षित बेकार आहेत. त्यातले त्यात त्यांचे काही सत्ताधारीचे लोक म्हणते जरांगे पाटील आता राजकारणावर बोलायला लागले. तुम्ही आरक्षण द्या, मी बोलत नाही. संपला विषय. दोनच खटक्यात काम आहे. एकदम साधं काम आहे. मला राजकारणाकडे जायचं नाही, मी बोलत बी नाही. तुम्ही आरक्षण द्या. तुम्ही नाही बोलले का आम्हाला तुमच्या दुखावर बोट ठेवावं लागणार. कारण तुम्ही आमची नस ओळखली. आमचा जीव आरक्षण आहे आणि तेच तुम्ही देत नाही. कारण त्याच्यात आमच्या घराघरातले मराठीचे पोरं मोठे होणार. आणि मग आम्ही बोल केलं तुमचा जीव कशात आहे. तुमचा जीव पुढची दे. तुम्हाला पुढचीच नाही भेटून द्यायचे. खरं आहे नाही. करा जरा. मुलं मोठं करायचं स्वप्न मनात असू दे. इथं लढाई ना कोणाच्या राजकारणासाठी ना कोणाला पाडायसाठी. पण हे ऐकत नाहीत म्हणून आपला नाविलाज. आणि हे भीतेत बी. बीड जिल्ह्यातल्या मराठ्याला लय भीतेत. लय कपा पाडीत कवा एक होते ना कवा पाडीते. इतकं अन्याय झाला तरी आपले लोक भेट नाही. आता भेवून करता काय. भेलं तरी हानतेत, नाही भेलं तरी हानतेत, त्यांच्याकडून राहिलं तरी हानतेत. अरे मग करावं काय. आपली जागा असली तरी त्यांचं पोरग तिथं नोकरी लागतं. आपलं लावायचं असलं ते जास्त पैसे देतात. आपल्या मुळावरच उठले तिथून तिथून. मग त्याच्यापेक्षा त्या सगळं नाही राहिलं बघ परवडतं ना. जर आपला त्यांच्याकडे राहून बी तोटाच होणार असला, नाही राहून बी होणार असला, तर आपल्या जातीला मोठं करण्याचा लढा आपणच हातात घेतलेला बरा. जे व्हायचं असेल ते होईल. मी तर तेच धोरण धरलं. जे व्हायचं असेल ते होईल. कोणाचा विचार नाही करायचा. कोणाला गोड बोलले ना आपल्या लोक जातीचा कल्याण व्हायना आणि वाईट बोलले ना व्हायना. त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे न राहिलंच बरोबर. आतापर्यंत त्यांनी 40-50 वर्षात आपले लोक मोठे केलेच नाही. मग आपल्या जीवावरती आपण करू आणि केले सुद्धा. हे आताच पोरगी बसली इथं. काही ना काहीतरी लेकरं नोकऱ्याला लागालेत ना.
काल 5 पोर आले होते, 5 पोर अंतराळीत काल आले. एकाचा MBBS ला नंबर लागला, 2 कॉन्स्टेबल म्हणून लागले, 2 कशात लागले म्हणले का नो हे इंग्लिश मध्ये बोलत आहे माझ्या संग महिन्यात घ्या ना. 5 पोरं लागले का झालं ना सुरू काय ना काहीतरी. क्षेत्र कोणचंही असू द्या, मराठ्यांचे पोट्टे तर त्या प्रशासनात चालले ना. 2 वर्षात एवढा मोठा आकडा करायचा ना, कुंकड नावाचं घेऊ मराठीच दिसलं पाहिजे. दबाव आणणारे हेच, सत्तेत हेच, अधिकारी म्हणून हेच. बरं आमचं काही दुखणं नाही, तुम्ही असं नात का, पण अन्याय काम करता तुम्ही. तुम्ही तोंड बघून काम कसं काय करता, मग ती चिड आहे आम्हाला. तुम्ही लागलात, मोठे झालात, याच्याविषयी आम्हाला काहीच वाईट नाही वाटत. परत तुम्ही आमचा काहीतरी बदला घ्यायसाठी लागताय हे आम्हाला वाईट वाटतं. म्हणून आता आम्ही पण ठरवलं, आपलेही पोरं मोठे झाले पाहिजेत, आपले लेकर अधिकारी झाले पाहिजेत, आपली जात मोठी झाली पाहिजे. शासक आणि प्रशासक दोन्ही पण मराठीचे पोरं जास्तीत जास्त बनवायच्या कामाला लागतात. त्याच्यामुळे इथून पुढं जर उभा करायचं पाडायचं काही ठरलं तर एक जीवन राहतान का, एक जीवन सांगा महाशाव खरंच करतं का एका बाजून सगळं ठरल्यावर. नक्की आवाज सर्व हात वर करा. याचा कार्यक्रमच लावतो मी बी मग. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. असा घरात एक आईबाप नसेल महाराष्ट्रात की त्याला वाटत नाही माझ्या लेकराचं कल्याण होऊ, एकही नसेल. कारण आपण आतापर्यंत यांना मोठं केलं, पक्षाला पक्षाच्या नेत्याला मोठं केलं. आता आपले जातं लेकर मोठं करायचे हे कोणी विसरू नका. कारण तुमच्या जोरावरतीच हा संघर्ष सुरू आहे. 29 ऑगस्टला या संघर्षाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. देशात एवढा मोठा लढा कधीच झाला नसेल. इतका मोठा लढा आपण मराठा समाजाने उभा केलाय. उद्याच्या 29 ऑगस्टला याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. देशात नाही असं आंदोलन झालेलं की 1 वर्ष होत आहे म्हणून. आणि 5 तारखेला गेवराई तालुक्यातली मराठ्यांची बैठक लावली. गेवराईला कुठं लावली नाही माहित मला, दसरा मैदानला. एकाने घरी नाही राहायचा. नाव एकला एकाला घरी राहून द्यावं नका बरं का. नाही हे जाते साहेब असं यांना साहेब सध्याला ना देतोय बघा. हे रोज पुढे गेले संध्याकाळी इचेरीचा साहेब सध्या तैट झालेत. साहेब सगळेच महाराष्ट्रातले साहेब तैट झालेत. ते पोरायला हळूच बोलून घेते. आता नोकऱ्याला बी लावते मला वाटतं. ते पगार नाही काही नाही. एका दिवसाने नोकरी लावली कस नोकऱ्याला लावी देते. आणि एकदा निवडणूक झाली की ते पोरग म्हणजे मग जमाना की काही व्हाय नाही, नोकरी नको काहीच नको मला. कारण हे इतके चाबरे लोक आहेत राजकारणी की याने आपला असा कार्यक्रम लावलाय. त्यांच्या शाळा महाराष्ट्रातल्या सांगतो बरं का मी, फी देताना 1 रुपया बी कमी करणार नाहीत आपल्या इथे. त्या टायमाला नाही का आपण त्याचे पाहुणे कार्यकर्ते 1 रुपयाची कमी नाही कधी. नोकरी लावायचं असलं तरी पैसे घेतात. आणि निवडणूक जवळ आली की फुकट पोरं लावित. एका गावातून 20-20, 30-30 पोरं ते बी असे लावितात ज्याचा वाडा मोठा आहे त्यो. इतके चाभरे लोक आहेत राजकारणी. कारण ती वाड्यावाला बी मग त्याच्याकडे कोणा 30-40 मतदान असतं. आणि त्याचा पोरग नोकरी लावलं म्हणून ती आपण गरीबावर तापड टाकीत एवढी बार मी म्हणतो तिकडं मतदान कर. आता तसं म्हणाला थोपाडे ठेवून द्यायचं. मोठा वाडा नाही लहान वाडा नाही, सगळ्या मराठ्यांनी एक राहायचं. आणि या बारीना सगळ्याला पाणी पाडलं. घरातले पोरं मोठं करायचं बघा. आता हे लय सावध होणार आहे. विकू नका. आयुष्याला पुरणार नाही तुम्हाला 1000, 5000, 2000, 10,000 दिले. आता फक्त विकू नका. वेळ आल्यावर सावध राहायचं. वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग नाही रडत बसू. नुसते पैसे घाला, फीस भरा आणि पोरं शिकवा एवढंच काम राहणार. आणि सगळे सुशिक्षित बेकारच. एकही नोकरी लागलेलं नाही, ना व्यवसायाकडे गेलेलं नाही, ना उद्योगाकडे गेलेलं नाही. त्याचं कारण वेळ आल्यावर आपण कोणाच्या तरी पैशाला हात लावला आणि ते पैसे 15 दिवसापेक्षा जास्त सुद्धा आपल्याला पुरत नाही.
आणि आपण उभ्या आयुष्याचं आपल्या लेकराचं मुलीचं मुलाचं वाटोळं करतो. आपल्याला पाहिजे तर आयुष्याच्या सुविधा, आयुष्याच्या. आम्हाला 2 दिवसाचे 2 रुपये तुपले लगेच नको, पण आयुष्याचं आरक्षण दे, आमच्या लेकराचं कल्याण होईल. यांना अशी सवय लागली घाण. आता यांनी दर दिवाळी ती शिरा आणते, आनंदाचा शिरा. अरे शिरा का शिरा काही नाव टाकी देते, शिरा शिरा. आणि ते डाळ अशी देते सगळे भुंग्याला गेलेली. ते तेलाचा एक दगड पुडा पडून आणतात काय माहिती ते देते. आपल्या महिला इतक्या कलाकार आहेत, त्या कडाईत टाकीत येत ते तेल. सगळं सरपंच संपत पण ते तेल काय पिवळं होतं, पांढरच राहत आहे. मग काय देवेंद्र फडणवीस वंगण टाकीतो का पण किती नादी देत बघा ना तुम्ही. किती त्याच्यात शिरा देतात, परत ती सगळा पेठासारखा. नेमकी रांगोळी आहे का गरा आहे कळतच नाही. आपल्याला काहीच कळत नाही का? बरं ते एक दिवस खाऊ आपण, त्याने आयुष्याकडे जाणार का आपलं? ती पुढे देण्यापेक्षा, तेल देण्यापेक्षा आरक्षण देईल म्हणा, आम्हीच तुला तेल आणि शिरा देतो. लागल तेवढा शिरा देऊ आपण त्याला, काय नाही. एक पाहिले भरदळून आणले गहू, त्याला कोणीच उचलायचे नाही, जाय घेऊन म्हणा शिरा कवर. आणि तेच देते ते का, ते का दुसरा शिरा थोडाच आणलेला आहे, तेच शिरा आहे आपल्या गावाचा. ते डुकरं खात नाही ते गहू, सगळे वेगळेच गहू दिसते. ते कुपाना देते ते खातं का कोणी? त्याला 15 बाऱ्या धुतलं ते भिजत बी नाही आणि काहीच नाही. आपल्या महिला खेड्यातल्या ते गहू आणतात आणि ते भिजायला टाकतात, कोरडाय करायला. 15 दिवसाने तिने भांड्यात हात घातला तरी गहू तसाच दिसतो, ऊस सुद्धा भिजत नाही. आणि ते आपल्याला खायला. ही सत्य परिस्थिती. आणि तुम्ही आणि आम्ही काय करायला लागलो, तात्पुरतं बघायला लागलो. मला वाटतं आपण तात्पुरतं न बघता आपल्या लेकराचं भविष्य बघितलं पाहिजे. आपल्या लेकराचं भविष्य काय, त्याला आयुष्याचं काय देतो. तो तांदूळ नको, काही नको. यांची कर्जमाफी सुद्धा नको आपल्याला. 3च कामं करा म्हणायला. एक काम, एकदाच कायमची शेतकऱ्याची कर्जमुक्ती करा, कायमची कर्जमुक्ती करा एकदा. शेतकऱ्याला 24 घंटे लाईट द्या, कारण बिलं तर आम्हीच भरतो. बिलं तर काय देवेंद्र फडणवीस भरीत नाही. छगन भुजबळ जाऊ तर काही राहिलंच नाही, त्यालाच लोकांना पैसे जमा करून दिले, त्यालाच पैसे लोकांना जमा करून दिले. ते जेलातून बाहेर आले, त्याजवळ काहीच राहिलं नाही. दुसऱ्याच्याच गोदाड्या घेऊन पळत होता ते म्हणले याला सुद्धा गोदाड्या तरी घेऊन द्या, नाही खाट घेऊन द्यायला लोकांना. हे म्हणले तुला झोप कवर का, त्याजवळ काही राहिलं नाही. मला वाटतं यांनी आपल्याला शेतकऱ्याची एकदा कर्जमुक्ती करावं. वीज लाईट यांनी 24 घंटे आपल्याला द्यावा आणि आपल्या शेतीच्या मालाला भाव वाढवून द्यावा. यांच्या कर्जाची गरजच नाही आपल्याला. आणि आपल्या आत्महत्या सुद्धा होत नाही. एक पण आत्महत्या व्हायच्या कारणालाही आहे, कारण जर पेरलं पाऊस नसल्यामुळे ते लवकर उगत नाही. जर उगालं तर इतका पाऊस येतो की त्याच्यात ते सडत आहे. त्याच्यातून वाचून जर हातातोंडाला घास आला तर त्याच्यात गारपीट, मग नुकसान भरपाईचा विषय. नुकसान भरपाई हे देत नाही. मग येतो पीक विम्याचा विषय, पीक विमा बी येत नाही. मग त्या शेतकऱ्याचं संकट त्याला दिसतं. एकीकडून शेताला रात्रंदिवस कष्ट करायचे, पिकाला भाव नाही, पीक विमा भेटत नाही, नुकसान झालं. आणि समोर दिसतं कर्ज, आणि त्याला मुलं आता शिकवायचे कसे आणि कर्ज फेडायचं कसं, याच्यातून सुद्धा आत्महत्या होत्या. यांनी जर आपल्याला भाव वाढ दिला, यांनी वीज दिली आणि एकदा जर पाणी यांनी उभा करून दिलं आपल्याला कायमस्वरूपीचं, तर मराठ्यांचंच काय, या राज्यात आणि देशात कोणाचीच आत्महत्या होणार नाही, कोणी कर्ज सुद्धा काढणार नाही. आपलं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला कायमच्या सुविधा द्या, तुम्ही आम्हाला हे थोडं थोडं देऊच नका. आणि यांना लागली सवय थोडं थोडं द्यायची आणि आपण वेळेवर सगळं विसरून जातो आणि आपण ते घेतो आणि त्या आमिषाला बळी पडून आपण आपल्या समाजाचं, आपल्या लेकराचं स्वतःच्या हातानं वाटलं करतो. याला दुसरं कोणी जबाबदार नाही. इथून पुढं तरी माझी तुम्हाला विनंती, आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा.
कारण मी तांदळा गावात येऊन प्रत्येक वेळेस आल्यावर हेच सांगतो आणि वारंवार सातत्यानं हे सांगणं म्हणजे तुम्ही सावध असणं गरजेचं. कारण आता आखाडा जवळ आलाय. आता आपलं ठरत नाही काय मी आपली लितर आहे. उमेदवार जितके झालेत मावशेव काय सांगा तुम्हाला. बाय 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 कुंकुण यायला आपल्यात पडू मी कुंकुण नाही असं वाटायला लागलं मला. रोज नुसते अर्जावल्याची दुसरा माणूसच नाही. कोणी म्हणताय आमदार होतो मी मला ती तिकीट तू इतके. आणि मग याने काय होणार आहे ते पहिलेच येते पुन्हा आपल्या ह्या असल्या वडावडी बाबा इतके येते. मी तर असा येडा झालोय मला वाटतं मी याच्यात कुंकुण उतरवणं कुंकुण नाही. एक जण तर 10च्या नंतर आला फुल तराट झालेलं होतं. सांगत होत जाऊ द्या आता बाबा पुढंच सांगत होता काय दुसऱ्याला तर पुन्हा सांगू मा मन मोकळं एवढीच जागा आहे.